बोलती पुस्तके. ज्यांना वाचनाचा नाद त्यांना बोलती पुस्तके घाली साद. आमचं चॅनल सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईब करायला इतरांनाही सांगा. नमस्कार श्रोते मित्र हो. बोलती पुस्तके सादर करीत आहे लेखक भारत सातपुते लिखित कादंबरी वजा आत्मचरित्र जागरण प्रकरण 14. कोणी मला लावालावी म्हणा, कोणी कार्यालयाशी गद्दारी म्हणा, पण भ्रष्टाचार अनागोंदी डोळ्यांना पाहवत नसली व सांगूनही अधिकारी ऐकत नसले तर शेवटचा पर्याय म्हणून पेपरवाल्यांना माझे नाव न छापण्याच्या अटीवर बरीच माहिती सांगायचो. चुकीच्या संच मान्यता, शाळेत सर्रास मोबाईलचा वापर, संघटनेच्या अधिवेशनांना उपस्थित न राहता खोटी उपस्थिती प्रमाणपत्र दाखल करून शाळेला बट्टी मारणे, अधिकाऱ्यांच्या अंधारातील कार्यालयीन भानगडी सांगायच्या, त्या माझ्यावरल्या विश्वासापोटी ते छापत होते. एका शिष्यवृत्ती परीक्षा केंद्रावर एक शिक्षक चक्क खोट्या मार्गाने विद्यार्थी उत्तीर्ण करायचे. यामुळे ते शिक्षक पुरस्काराचे मानकरीही ठरले होते. दुसऱ्या वर्षी तेथे कडक केंद्र संचालकाची व्यवस्था करताच एकही विद्यार्थी उत्तीर्ण झाला नाही. ही बातमी पेपरला येताच शिक्षण खात्याचे डोळे उघडले. 25 किलोमीटर दूर असलेल्या ढगे नावाच्या मुख्याध्यापकाने 40 वर्ष वयाच्या बायकोला 8वीला स्वतःच्या शाळेत प्रवेश दिला. तसे शिकण्याला वय नसते हे खरे आहे, पण शाळेत रोज हजर न राहता परीक्षा कोण दिली असेल? पुढच्या वर्गात प्रवेश देण्याचा खटाटोप का केला असेल? असेच 10वी पास करून काही योजना लाटण्याचा विचार असेल? पेपरला येताच बऱ्याच प्रकरणामुळे ते निलंबित झाले. मला वाटते कधी समोरून तर कधी हस्ते परहस्ते स्वराज्याचे असे आपण आपल्या क्षेत्रात सुराज्य करण्यासाठी लढलेच पाहिजे. नोकरीच्या काळात फार कमी शिक्षणाधिकारी प्रामाणिक वाटले, नाहीतर बहुतांशी शिक्षणाधिकारी घोटाळे चौकशीत अडकले. काही संघटनेचे पदाधिकारीही यांचे दलाल असायचे, हे सर्वात वाईट वाटायचं. काही अधिकारी जातीयवादी होते. उपशिक्षणाधिकारी बरे असले तरी भ्रष्ट शिक्षणाधिकारी यांना बरे बघत नव्हते. एका शिक्षणाधिकाऱ्याच्या विरोधात तर वारकांनी संप करावा यासारखी दुसरी शोकांतिका काय असू शकते? कारण नशापाणी करून हजामतीसाठी या दुकानात गेलेले हे अधिकारी भलता अश्लील धिंगाणा करीत असावेत. यांच्या या वागण्याने शिक्षण खात्याची मात्र बिन पाण्याने खरडपट्टी झाली एवढी खरं. हे महाशय निलंबित झाले, पुन्हा कामावर आले तेव्हा पदोन्नतीने उपसंचालक झालेले होते. अशा प्रवृत्तीमुळे शिक्षण खाते कैलासवासी होत आहे. तरीही सर्वत्र आळीमिळी गुपचेळी कशी चालते? का प्रशासनाचे तोंडच स्वच्छ नाही? दातखीळ का बसते? एकतर वैयक्तिक जीवन व सार्वजनिक जीवन या तफावत विसंगती असू नये, पण त्यातल्या त्यात खुर्चीचे सार्वजनिक जीवन तरी प्रेरणादायी असावे लागते. भाषणात तरबेज असणारे एक उपसंचालक बैठकीतून उठून जाऊन तासनतास मोबाईलवर बोलायचे. 3 जिल्ह्याचे अधिकारी कंटाळून जांभया देत गोविंदा म्हणत बसायचे. तिला एवढे बोलूनही एके दिवशी तिने तृप्ती होईपर्यंत कार्यालयात घुसून टेबलावरचा पारदर्शकतेचा काच फोडल्याचे पेपरात छापून आले. या बाईही मेवा दिल्याशिवाय सेवा करत नव्हत्या. शिक्षकांना नैतिकतेचे धडे देणाऱ्या डाएटचे लागोपाठ दोन्ही प्राचार्य लाचलुचपत प्रतिबंधक खात्याच्या जाळ्यात अडकले. ही अनैतिक घटना शैक्षणिक क्षेत्रातील चाललेला विचित्रपणा स्पष्ट करते ना. गुणवत्तेचा आव आणत पावत्यांचा ताळमेळ बसवून मलिदा खाण्यातच अधिकारी मग्न असायचे. यांच्या नजरेत समोरच्याचा फक्त खिसा कसा कापायचा याचं नियोजन चालायचं. याबाबत यांची पेपरबाजी झाली तरी स्वतःला ते त्या दिवशी तर फार मोठे समजायचे. बरं, गड्याच्या खांद्याला खांदा लावून काम करणाऱ्या बायाही गाड्यापेक्षा दाम खायला तिळभर सरसच म्हणाव्या लागतील. एक शिक्षणाधिकारी तर साक्षरता दिनी जुगार खेळताना सापडले. म्हणजे खरे निरक्षर अजूनही कोण आहेत? एक उपमुख्य कार्यकारी अधिकारी तर त्यांच्या नोकरीच्या काळात सतत 2 वेळा त्यांना लाच खाताना पकडूनही सुधारले नाहीत. अशांना परमेश्वर तरी चांगली बुद्धी कधी देईल? या घडामोडी पेपरला देऊन काही चांगले घडेल असे वाटायचे, पण दाम देऊन दामाची पदस्थापना मिळत असेल
तर नोकरीत अधिकारी हातात काय जपाची माळ घेतील. मध्येच माझी पदोन्नती होणार असल्याचे कार्यालयात समजले. केंद्रप्रमुख, शिक्षण विस्तार अधिकारी असे पर्याय मला विचारण्यात आले. तेव्हा हे दोन्ही पर्याय नाकारून अध्यापनाचेच काम करावे असे मनाने ठरवले व प्राथमिक शिक्षकाचा माध्यमिक शिक्षक झालो. निलंगा येथील कन्या प्रशालेसाठी माझ्या स्थलांतराचा आदेश निघाला. सुट्टीचे दिवस होते. तिथे रुजू झालो. सोबत काही संघटनेचे तिथले मित्र होते. तेव्हा सत्तारी मॅडम प्रभारी मुख्याध्यापिका होत्या. त्या म्हणाल्या, सर बरे झाले, खूप दिवसांपासून जागा रिक्त आहे. पण एक सांगू का. सांगा ना मॅडम. इथे बुट्ट्या माराया जमत नाहीत, रोज शाळा करावी लागेल. असे का म्हणालात मॅडम. मी काय शाळा करणार नाही का. तसे नाही हो. तुमचा आदेश आल्यापासून इथे कोणीही काही म्हणायला लागले, म्हणून मनात ठेवण्यापेक्षा बोलून दाखवलं. तुम्ही संघटनेत काम करता म्हणे. काहीही असले तरी काळजी करू नका, शाळा वेळेवर करेन. मला रुजू करून घेण्यात आले. 2 दिवसात कार्यालयाच्या लक्षात आले असावे की इथल्या विभागावर सध्या कोण वार्षिक आराखड्याचे काम करणार. CEO सरांनी लगेच परत कार्यालयात पुन्हा पगारासह प्रतिनियुक्तीचा आदेश माझ्या हाती दिला. कार्यमुक्तीपत्र घेण्यासाठी त्या कन्या शाळेत गेलो. तेव्हा त्या मॅडम म्हणाल्या, काय कमाल आहे, चांगला शिक्षक दिला आणि लगेच काढून घेतला. मी काहीही म्हणालो नाही. माझ्याबद्दलचे गैरसमज अगोदरच का होतात या प्रश्नांच्या विचारातच ते पत्र हाती घेऊन निघालो. माझ्या या विभागात वस्तीशाळा हा एक महत्त्वाचा व नव्या वस्तीवरील मुलांना शिक्षणाच्या प्रवाहात आणणारा लाभदायी उपक्रम होता. मुलांना 2-3 किलोमीटर जर पायी जावे लागत असेल तर त्यांच्या वस्तीतच शिक्षणाची सोय केली. 4थीपर्यंतचे शिक्षण इथं देण्याची व्यवस्था झाली. 12वी उत्तीर्ण स्वयंसेवक अध्यापनाचे काम करू लागले. यांच्यासाठी खूप उपक्रम राबवले. ते केवळ या जिल्ह्यातच होते हे खात्रीने सांगतो. आपणास माहीत आहे, स्काउट गाईड कबूल किती स्वयंशिस्त, देशभक्ती व माणुसकी निर्माण करणारा उपक्रम आहे. जिल्ह्यात या कबूलचे 83 पथक तयार करण्यात आले. सर्व शिक्षकांना गणवेश प्रशिक्षण देण्यात आले. मुलांनाही गणवेश साहित्य दिले व शिबिरात सहभागी करण्यात आले. यासाठी लागणारा खर्च सर्व शिक्षा अभियानातून करण्यात आला. CEO डॉक्टर गेडाम यांना हा उपक्रम पटला, म्हणूनच त्यांनी मान्यता दिली. काही दिवसांनी या कार्यक्षम अधिकाऱ्यावरही जिल्हा परिषद सदस्यांनी आणलेला अविश्वास ठराव बऱ्याच संघटनांनी विरोध केल्याने बारगळला. खरे तर डॉक्टर गेडाम यांच्या काळात जिल्हा सर्वशिक्षा अभियानात सतत 2 वर्षे राज्यात प्रथम आला होता. अतिशय तोकड्या मानधनावर हे वस्तीशाळा स्वयंसेवक काम करत होते. महिना 500 रुपयांना मानधन होते. कुठे कुठे भरपूर पगारी असलेल्या शाळेपेक्षा जिल्हा परिषदेच्या या नवीन व्यक्तिशाळा गुणवत्तापूर्ण बघायला मिळाल्या. यात रायनापूर तालुक्यात निवाडा कारखाना परिसरातील वस्तीशाळेचा उल्लेख करावा लागेल. तेथील स्वयंसेविका श्रीमती सुनीता देशमुख यांची खूप धडपड असायची. गावच्या जिल्हा परिषद शाळेतील मुलांनाही या वस्तीशाळेत प्रवेश देण्यासाठी पालकांचा आग्रह असायचा. कधीकधी मुलांची नावे गावातल्या शाळेत पण शिकाया, मात्र ती या वस्तीशाळेत असायची. या शाळेच्या भल्यासाठी वेळ देऊन त्यांचे पती श्री हनुमंतराव खूप मेहनत घेत असत. एकाच मानधनावर दोघेही राबताना मी पाहिले आहे. जिल्ह्याच्या टोकाला वाघमारे तांडा नावाची वस्तीशाळा बघायला गेलो. अतिशय बिकट रस्त्याने काही अंतर चालावे लागले होते. तर या स्वयंसेवकाला 10 महिन्यांपासून मानधनच नव्हते. पगारवाली माणसे वरकड मिळवून मजा करतात. या स्वयंसेवकांनी त्यांचा संसार कसा भागवावा. पर्यायी इतर केंद्रातील मानधन वर्षभरापासून वाटप नाही. या भागातला कारभार तेव्हा उदगीर तालुक्यात बघितला जायचा. या भागात दौरा करून खूप भूक लागली होती. आता जवळचा डब्बा खात बसलो तर उशीर होईल म्हणून वेगाने कार चालवत कार्यालय गाठले. अधिकारी उपस्थित नव्हते. लेखा विभागात गेलो तर तिथे माझे गोंधळी नावाचे सोयरे उपस्थित होते. मानधन वाटप का नाही याची चौकशी केली.
त्यांनी मानधन वाटपाचे रजिस्टर काढले तर त्यात या संबंधित अनेक स्वयंसेवकाचे 5 महिन्यांपूर्वी रकमेसह लिहिलेले अधिकाऱ्यांच्या सह्या झालेले 9 धनादेश आढळले. संबंधिताने येऊन टक्केवारी देऊन ते घेऊन जावेत म्हणून अडवले होते. या घटनेचा पंचनामा करून वरिष्ठांना कळवले. नंतर काही दिवस या सोयऱ्याला नोकरीवरून काढले होते. परंतु दाम करी काम या धोरणाने त्यांचे फार नुकसान झाले नाही. वस्ती शाळांना लागणारे फळे, खुर्च्या, टेबल, आसनपट्टी, सतरंजी, कपाट, खेळाचे साहित्य, घंटी, भांडे, आरसा, कंगवा, पुस्तके आदी साहित्य दर्जेदार देण्यात आले. एके दिवशी डॉक्टर गेडाम सरांनी मला विचारले, साहित्यासाठीचा निधी तालुक्यांना दिला? त्यांनी साहित्य चांगले घेतले ना? हो सर. बरं एक सांगा, पुस्तक खरेदी झाली त्यामध्ये तुम्ही लिहिलेली किती पुस्तके आहेत? एकही नाही सर. का? हा भ्रष्टाचार नाही, पण पदाचा गैरवापर झाला असता. माझे वागणे तपासण्यासाठी त्यांनी ही माहिती विचारली असावी. सर्व पर्यायी शिक्षण केंद्रे, वस्तीशाळा, स्वयंसेवक यांची कोसबाडला शैक्षणिक सहल काढली. 3-4 दिवस रस्त्यातील नैसर्गिक धार्मिक स्थळे दाखवण्यात आली. यांना घराबाहेर पडण्याची कधी संधीच मिळत नव्हती. या निमित्ताने खूप काही त्यांना शिकता आले. यावेळी 10ही तालुक्यांचे गटशिक्षणाधिकारी या सहलीत होते. त्यातील 2-3 वर्तन अधिकारी म्हणून अनेकांना आवडले नाही. सर्व स्वयंसेवकांसमोर एक आदर्श असायला हवा. वैयक्तिक जीवन कोणाचे कसे का असेना, पण सार्वजनिक प्रवासात व्यसनावर नियंत्रण ठेवायलाच हवे. एके ठिकाणी एसटीमध्ये थोडा बिघाड झाला. त्या दुरुस्तीसाठी 2-3 तास अवधी लागणार होता. त्या वेळेत काही अधिकाऱ्यात बिघाड झाला. फोनद्वारे CEO यांच्या कानावरही घातले. ते म्हणाले, आता प्रवासात संयमाने घ्या. आल्यावर त्यांचे काय करायचे ते ठरवू. नंतर एका बैठकीत या अधिकाऱ्यांना CEOनी झापले खरे, पण शहाण्याला शब्दांचा मार योग्य असतो, यांना काय. त्यानंतर 10ही तालुक्यातील पर्यायी शिक्षण केंद्र, वस्तीशाळा व साखर शाळांमधील मुलांसाठी चाकूर येथील साईनंदनमध्ये सहल काढायचीच ठरवली. सर्व अधिकाऱ्यांना ती कल्पना पटली. CEOनी यात खूप लक्ष घातले. रोज एका तालुक्याची तिथे सहल यायची. सर्वांची ये-जा करायची सोय एसटीने केली होती. सहलीच्या ठिकाणी दुपारी जेवणाची सोय केली. रेल्वे, डॅशिंग कार, बोटिंग, झोके, सिसॉ, पाळणे, कारंजे, टॉवर, फुलाफळांची झाडीच झाडी, खूप काही तिथे होते. हा एक आनंद मुलांना मिळवून देता आला. सूर्यास्ताच्या वेळी कारंजाचे रंगीबेरंगी फवारे तर मुलांचे मोठे आकर्षण असायचे. जाताना समारोपात मुलांची गाणी व्हायची. पद व वय विसरून यात सर्वच रमायचे. सहलीत तशी खूप दक्षताही घ्यावी लागते. सतत मुलांकडे लक्ष द्यावे लागते. प्रत्येक ठिकाणी त्या वर्गशिक्षकाने मुले मोजावी लागतात. एके दिवशी औसा तालुका होता. शेवटी मुले मोजून यष्टीत बसवाया चालू झाले, तर रामेगावची एक पहिलीची मुलगीच नाही. असेल इकडे तिकडे म्हणून शोधाशोध केली. शोधच लागे ना. आता इतर विद्यार्थी उशिरापर्यंत कसे थांबवता येतील म्हणून एसटी जाऊ दिली. हातात बॅटऱ्या घेऊन सर्वत्र शोधत फिरू लागलो. बघता बघता रात्रीचे 10 वाजले. आम्ही सर्वजण हादरलोत. या गावचे श्री वाडकर हे शिक्षक तर रडायला लागले. शेवटी धाडस करून रात्री 11 वाजता डॉक्टर गेडाम यांना फोनवर घटना सांगितली. त्यांनी जिल्हाधिकारी, पोलीस अधीक्षक यांना कळवले. प्रत्येक पोलीस स्टेशनला माहिती दिली. तेव्हा रात्रीचे 1 वाजत आले होते. चाकूरजवळ झरी नावाचे गाव आहे. तिथल्या नागरिकांचा पोलीस स्टेशनला फोन आला की शाळेच्या गणवेशातील एक मुलगी येथे गावात येऊन रडते आहे. पोलीस स्टेशनने आम्हाला कळवले. लगेच गाडी घेऊन आम्ही धावत गेलो. तीच मुलगी निघाली. जीव भांड्यात पडला. तिथले एक नागरिक सांगत होते की कर्नाटकातल्या एका ST वाल्याने पाटीवर या मुलीला सोडले. तिथेही रडत बसली म्हणून गावात आणून खायला दिले. तिला नाव गाव सांगताही ना, एवढी ती घाबरली आहे. ही मुलगी आपली नाही हे लक्षात आल्यावर बहुतेक तिला इथेच उतरवले.
तिच्या गळ्यात ओळखपत्र असते, त्यावर संपर्क नंबर असता तर हा प्रश्न लवकर सुटला असता. ही चूक नंतर कळून उपयोग काय? त्या रामेगावला गेलो तेव्हा पहाटेचे 2:30 वाजले होते. सारे गाव शाळेजवळ येऊन थांबले होते. माणूस गेल्यागत त्यांचे हुंदके शिवार भेदत होते. मुलगी त्यांच्या कुशीत गेली तेव्हा अश्रू आवरत अबाल वृद्ध तिच्या गालाचा पापा घेत होते. मलाही माझ्या गालावर अश्रू कधी आले हे कळले नाही. या पर्यायी केंद्रातील मुलांना कधी सर्कस दाखवले तर कधी शैक्षणिक सामाजिक चित्रपट दाखवले. एकदा मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत होणाऱ्या सांस्कृतिक कार्यक्रमाचे एका सिनेमागृहात नियोजन आखत होतो. आदल्या रात्री याबाबत तिथे येऊन CEO आम्हाला सूचना देऊन घरी निघून गेले. थोड्या वेळाने शिक्षणाधिकारी आलोच म्हणून माझी कार घेऊन गेले. 5-10 तासाने परत आले. तेवढा वेळ मी थंडी तिथेच काढले. हे मात्र कुठेतरी जाऊन गरमीचा आस्वाद घेऊन आले. तशी वस्तीशाळा स्वयंसेवकांची सर्वात चिवट व यशस्वी संघटना म्हणावी लागेल. या स्वयंसेवकांचे ते निमशिक्षक झाले. 83 वस्तीशाळा असल्या तरी 8 वस्तीशाळेत 2-3 स्वयंसेवक होते. या सर्व 91 स्वयंसेवकांना सेवेत सामावून घेण्यात आले. हे तसे राज्यातले एकमेव उदाहरण म्हणावे लागेल. अनेक ठिकाणी अर्धवट स्वयंसेवक तसेच बेकार राहिले. या जिल्ह्याच्या स्वयंसेवकांना निमशिक्षकांचा आदेश शासनाकडून DED होणे या पूर्ण प्रक्रियेत कोणालाही थोडासा त्रास झाला नाही. 1 कप चहाचा खर्चही कोणाचा आला नाही. राज्याच्या एका बैठकीनंतर एक वरिष्ठ मला सहज म्हणाले, "काय राव, साधे चहा पाणी पण देत नाहीत, कुठून देणार?" माझ्या उत्तराने त्यांनी बरीच अडकाठी करण्याचा प्रयत्न केला, पण नंतर मला त्यांनी समजून घेतले. मला आठवतंय, सकाळी 9:30लाच माझ्या टेबलाजवळ श्री टुपरोपे नावाचा एक स्वयंसेवक आला. त्याने खिशातून नोटांचे बंडन काढले व माझ्या टेबलावर ठेवून चक्क रडायला लागला. मी म्हणालो, "अरे काय झाले हे रडायला? ह्या नोटा कशाच्या?" तो म्हणाला, "सर, माझे नोकरीचे वय होऊन गेले. मला या नोकरीशिवाय दुसरा पर्याय नाही. वृद्ध आईवडील आहेत. कोणीतरी म्हणाले, दाम देऊन काम करून घे. तालुक्यालाही थोडा दिला आहे." लगेच त्याच्या समोरच तालुक्याच्या गटशिक्षणाधिकाऱ्याला फोन लावला. माझ्या फार ओळखीचे होते. त्यांना नेहमी विनोदाने बोलायचो. त्यांना म्हणालो, "सरजी, तुम्हाला कोणता आजार अजून जडायचा राहिला आहे?" "असे का बोलायला हो? तुम्हाला तर माहीत आहे बरेच आजार आहेत." "मग त्या गरीब स्वयंसेवकाचा दाम का घेतला हो?" "मी कशाला घेऊ? त्यानेच दिलाय." "त्यांना परत देऊन टाका." "आता ये म्हणाव, देऊन टाकतो." यावेळी तसा तो तेव्हा मला त्याच्या रडण्यापेक्षा त्याच्या त्या नोटांचा राग आला. मी भडकलोच. "हे बंडल परत घे, नाहीतर पोलिसाला बोलवीन. आत्तापर्यंत तुम्हाला कोणाला त्रास झाला का? नोकरीत असल्याने तुम्हाला वयाची अट नाही हे माहीत नाही का?" "सर, मला आदेश मिळेल ना?" "सर्वांबरोबर तुला मिळणारच. तू तालुक्याला दिलेलाही दाम परत घे." तो हसत परत गेला. तोही शिक्षक झाला. काय पडलं या वस्तीशाळेत? 500-1,500 कोण करा नोकरी म्हणून काही स्वयंसेवक पूर्वीच या वस्तीशाळा सोडून गेले होते. भविष्यात भले होईल असे वारंवार सांगूनही काहींनी राजीनामा दिला होता, तर काही अनुपस्थित राहिले. जेव्हा हे स्वयंसेवक शिक्षक व्हायला लागले तेव्हा 5-6 वर्षानंतर काहींना जाग आली. अर्ज निवेदन द्यायला लागले. "नोकरीवर घ्या, नाहीतर आत्महत्या करीन," अशी धमकी द्यायला लागले. यात पवार, सय्यद आदी स्वयंसेवक होते. पण वेळ निघून गेल्याने त्यांच्या दबावाला बळी न पडता कार्यरत स्वयंसेवकांना प्राधान्य दिले. त्या गैरहजर स्वयंसेवकांनी अर्ज तक्रारी करून मला बदनाम करण्याचा प्रयत्न केला, परंतु उपयोग झाला नाही. एका वस्तीशाळा स्वयंसेविकेचे पती जिल्हा परिषदेचे सदस्य होते. पत्नीसोबत मतभेद होत असतील, ते सतत मला आग्रह करायचे की "सर, काहीही करा, या नव्या बायकोला नोकरीवरून काढा. भलती रुबाबात वागतेय." मी त्यांचं म्हणणं मनावर घेतलं नाही. काहीही असो, स्वतःच्या पायावर उभा राहणे ही वाळवंटातील हिरवळ असते.
तसं कधी कधी मी स्वार्थाबरोबर परमार्थ साधत असे. कधीतरी माझा त्या रस्त्याने पुढे कुठे तासभर कार्यक्रम व्याख्यान असले म्हणजे ज्या रस्त्यातले एखादे वसतिगृह तसेच पर्यायी केंद्रास मी भेट देऊन ते बघत असे. तेथील त्रुटी शोधून व अडचणी जाणून त्या सोडवण्याचे मला जणू एक प्रकारचे वेडच होते. अशी भेट देऊनच मी माझ्या नियोजित कार्यक्रमास पुढे जात असे. एकदा सास्तूरला कविसंमेलन आयोजित केलं होतं. यासाठी माझ्या गाडीत डॉक्टर जनार्दन वाघमारे सर व डॉक्टर नागोराव कुंभार सर निघालो. रस्त्यात चलबुर्गा गावची नवी वस्ती आहे. तिथे गाडी थांबवली व दोघांनाही वस्तीशाळा बघण्याची विनंती केली. तसे कुलगुरू असताना डॉक्टर वाघमारे सरांनी या चलबुर्गा गावाचा बराच भौतिक, सामाजिक व शैक्षणिक कायापालट पूर्वीच केलेला आहे. माझ्या विभागातली वस्तीशाळा दाखवावी म्हणून अचानक तिथे गेलोत तर 100% सर्व विद्यार्थी टोपी घालून गणवेशात उपस्थित होते. त्यांना सरांनी प्रश्नही विचारले तर तिथे गुणवत्ताही आढळली. श्रीमती साधना मधाळे नावाच्या शिक्षिका तिथे होत्या व त्यांच्या घरातच ही वस्तीशाळा तेव्हा भरायची. कार्यालयातील अपंग समावेशित विभागाचे श्री संजय घोडेराव यांचे मला नेहमी कौतुक वाटायचे. ते बहुतांशी अंध असूनही त्यांना यंत्रणेतील जिल्हा व तालुका स्तरावरील व्यक्तींचे, कार्यालयांचे किमान 100-150 तरी मोबाईल नंबर तोंडपाठ होते. एवढी त्यांची स्मरणशक्ती भारी होती. समोर आलेल्या व्यक्तीच्या आवाजावरून त्यांचे नाव ते ओळखायचे. सर्व शिक्षा अभियानात अनेक पुस्तकांची निर्मिती केली. CEO यांच्यामुळे अनेक नवनवीन उपक्रम राबवले गेले. कोणत्या दिवशी काय करायचे याची दिनदर्शिका काढली. मुख्याध्यापकांची मार्गदर्शिका, अनुदानाचा विनियोग, पर्यायी शिक्षण केंद्राचे निकष, विज्ञान, गणित, भाषा, प्रयोगशाळा, कृती संशोधन, क्षेत्रभेटी, लोकप्रतिनिधीबाबत शालेय समितीची कामे, स्पर्धा परीक्षा, नंदादीप शाळा, विद्यावर्धन विशेषांक, शिष्यवृत्ती परीक्षांचे मार्गदर्शन अशा विविध शैक्षणिक प्रयोगांची पुस्तके निघाली. त्यातल्या त्यात सतत 4-5 वर्षे शिक्षकांसाठी अध्यापक दैनंदिनी निघाली, ज्यात सेतुशाळा, चाइल्ड फ्रेंडली, अपंग समावेशित शिक्षण, मूल्यांकन, सामान्य ज्ञान, प्रश्नमंजुषा, स्त्रीरत्ने, शास्त्रज्ञ आदी माहितींचा खजिना आहे. या सर्व पुस्तक निर्मिती कार्यकारी मंडळाचा सदस्य राहिलो. कधीकधी दिवसभर कार्यालय करून रात्री पुस्तक निर्मितीचे काम बघताना सोबत नेहमी संशोधन व मूल्यमापन विभागाचे विषयतज्ञ श्री प्रभाकर हिप्परगे हे सहभागी असायचे. खाजगी शाळांची अधूनमधून पट पडताळणी मोहीम निघायची. सर्व शिक्षा अभियानात असताना केंद्रप्रमुख, शिक्षण विस्तार अधिकारी यांच्याप्रमाणे आम्हालाही खाजगी शाळेची पट पडताळणी करायला पाठवायचे. कारण या पटावर संच मान्यता अवलंबून असायची. म्हणजे शिक्षकांची पदे यावर निश्चित व्हायची. कर्मचाऱ्यांच्या जीवन मरणाचा हा प्रश्न होता. यावेळी संस्थेतील कर्मचारी तन, मन व धनाने यात योगदान द्यायचे. त्यामुळे काहीही चालत होते. या मोहिमेत मला पहिल्यांदा घेतले गेले. माने प्राथमिक शाळेची पट पडताळणी माझ्याकडे दिली. या शाळेव्यतिरिक्त तिथे उच्च प्राथमिक, माध्यमिक व महाविद्यालय अशा बऱ्याच विभागाचे फलक होते. मी 2 वेळा गेलो तर हे प्राथमिक बंद आढळले. शेवटी मी तारीख, वेळ सांगून कधी येणार हे नमूद करणारा तिथे सूचनेचा कागद चिकटवला. एवढा गाजावाजा करूनही दिनांक 5 जानेवारी 2007 रोजी तिथे शाळा भरण्याच्या वेळेला गेलो तर 11 जणांपैकी 5 जण शिक्षक उपस्थित आढळले. मुख्याध्यापक तर उशिरा आले. एकूण 511 पैकी केवळ 14 विद्यार्थी उपस्थित होते. ना टाचन, ना विद्यार्थी हजेऱ्या, ना चाचणी परीक्षेच्या नोंदी यांची सर्व लिखावळी केली. मुख्याध्यापकाचा सही शिक्का पोच म्हणून कागदावर घेतला. इतक्यात शिक्षणाधिकाऱ्याचा फोन आला. भारत, आता कुठे आहेस? सर, आपण दिलेल्या शाळेतच आहे. ये लवकर. आल्या आल्या ती कागदे माझ्या हातात दे. हो सर. माझ्या जवळच्या सर्व कागदांचे झेरॉक्स काढले. प्रसारमाध्यमांना हे कळालेच होते. शाळेच्या या दुरावस्थेबद्दल वरिष्ठांना पत्र तयार केले. कार्यालयात गेलो. आवक विभागात ते पुराव्यासह पत्र दिले व पोच घेऊन माझ्या कार्यालयात जाऊन बसलो तर तासाभराने एक उंचापुरा धिप्पाड गृहस्थ तिथे आला व मला धमकीवजा आवाजात म्हणाला,
तुम्हाला माझ्या शाळेचे कागद साहेबांच्या हातात द्यायला सांगितले होते ना? तुमच्यावर ॲट्रॉसिटीचे गुन्हे दाखल झाल्यास कळेल. तुम्ही कोण? या शाळेचा शिक्षक आहे. मग आवक विभागात का दिले? मग असे का केले? तुमच्या साहेबाचा आदेश तुम्हाला कळत नाही? सर्व कळते. तो बराच तावाने बोलताना मीच उठून शिक्षणाधिकाऱ्याकडे गेलो व मगा शाळेत नसलेल्या या गृहस्थाचा प्रकार सांगितला. तेव्हा ते मला म्हणाले, म्हणून तर तुला ते माझ्या हातात दे म्हणालो. तो पोच घेतलेला कागद दे. नाही, घरी गेलो होतो, बहुतेक तिथेच विसरला. थाप मारून दिली. बरं उद्या दे. तो पोच असलेला कागद मी दिलाच नाही. अशा अनेक पटपडताळणीच्या धक्कादायक गमती जमती आहेत. वर्षानुवर्षे असेच चालत आलेले असायचे. दिनांक 6/4/2009 रोजी परीक्षेच्या काळात 3 शाळा तपासल्या. त्यात लातूरच्या जयहिंद प्राथमिक शाळेत 120 पैकी 69 विद्यार्थी, तर इंदिरा प्राथमिक शाळेत 218 पैकी 115 विद्यार्थी आढळले. सर्वात कहर म्हणजे सिंधी प्राथमिक शाळेत 455 पैकी 100 विद्यार्थी उपस्थित होते. या शाळेत गणिताचा पेपर चालू होता. ही उपस्थिती 100 मुले इतर अनुपस्थित 350 विद्यार्थ्यांच्या उत्तरपत्रिका लिहित होते. तिथूनच CO सरांना मी फोन करून ही भयानक घटना सांगितली. ते म्हणाले, तुमच्या संरक्षणासाठी पोलीस पाठवू का? सर, मी खंबीर आहे, काळजी करू नका. हा संपूर्ण अहवाल त्या उत्तरपत्रिकांसह वरिष्ठांना सादर करून पोच घेतली. प्रशासनातील सूर्य डॉक्टर प्रवीण गेडाम यांनी या पटसंख्येच्या बाबतीत फार भयानक वस्तुस्थितीचा अहवाल शासनाला पाठवला. नेमके यानंतर त्यांची जिल्हाधिकारी म्हणून बदली झाली आणि सर्वांना रान मोकळं झालं. नंतर त्या सर्व अहवालांना कोण खातंय सोडा. एवढी यंत्रणा शिक्षण खात्यातली बनावट वाटली. कारण त्यावेळी थोडी बहुत कारवाई झाली व नंतर त्याच शाळेत दुसरे अधिकारी नेमून पुन्हा पटपडताळणी करून घेऊन पूर्ववत पदाची घाण निर्माण केली असे खात्रीने आता सांगता येईल. मलाही नंतर कधी या मोहिमेत घेतले नाही. सध्या विद्यार्थी नोंद ऑनलाईन झाल्याने या बनवाबनवीला बराच आळा बसलाय असे वाटते. पण सराईत चोरांना काय, ते पळवाटा शोधण्यात पटाईत असतातच व या पळवाटांच्या पुढे नोटांसाठी अधिकारी पायघड्या घालण्यात धन्यता मानतात. मला एक आश्चर्य वाटते, ते म्हणजे घरेदारे शेत जागा विकतात, हे विकत घेतात हे माहीत आहे. गरीब लोक शेळ्या विकतात, तर हे आधुनिक शिक्षण महर्षी शाळा विकतात, शाळा विकत घेतात. हा सध्याचा सर्वात मोठा उद्योग बनला आहे. पूर्वीच्या शिक्षण संस्थांची समिती सार्वजनिक असायची. आता कौटुंबिक नात्यागोत्यांची समिती असते. घरातल्यांच्या व सोयऱ्यांच्या शैक्षणिक पात्रतेनुसार इथे नोकऱ्या लावतात. नव्हे तर गरजेनुसार या नोकऱ्यांसाठी कशाही पदवी मिळवतात. ठीक आहे, घरची बेकारी हटवतात, याबद्दल माझे तेवढे वाईट मत नाही. परंतु ही सर्व घरची मंडळी पगार उचलतात हो, पण नोकरी करतात का? पदावर हे संस्थाचालक असतात, पण रोज शाळा करतात का? वर्गात शिकवतात का? सतत राजकारणात असतात. हे संस्थाचालक मुख्याध्यापक किंवा सेवानिवृत्त होतात तेव्हा इतर ज्येष्ठ शिक्षकांकडून संमतीपत्रे घेऊन स्वतःच्या पोराला मुख्याध्यापक करतात. संत महंतांच्या त्यागाची ऐतिहासिक पार्श्वभूमी असलेल्या या पावनभूमीत राजरोस गुलामगिरी चालू आहे. लोकशाही इथे नावाला तरी आहे का? तसे तर आता भाषणात साने गुरुजी आणि वागण्यात नाने गुरुजींचे पीक जोमात आहे. आदर्श मात्र कोमात आहे. कडक अधिकारी गेल्या गेल्या प्रभारी अधिकारी या सर्व फायली मंजूर करतो ही किमिया आहे. या काळात शेकडो फायलीवर निर्णय होतात. पुन्हा दुसरा अधिकारी आला तरी त्या प्रभारी अधिकाऱ्याच्या काळातील तारखा टाकून म्हणजे मागील त्या तारखेस वर्षानुवर्षे फायली मंजूर होतात. या कागदांना लागणारा आवक जावक नंबर हा बरोबर त्या तारखेचा मिळतो. आपल्याकडे कोणताही अहवाल जसा पाहिजे तसा दिला जातो. साधा वृक्षारोपणाचा अहवाल बघा, सर्वत्र 100% वृक्षारोपण झाल्याचे अहवाल येतात. खरेच असे घडले असते तर एवढ्या वर्षात जमिनीवर पाय ठेवायला जागा उरणार नाही एवढे वृक्ष बहरले असते. धन्यवाद.
उर्वरित कादंबरी पुढील भागात. धन्यवाद. बोलती पुस्तके श्रोते मित्रांसाठी मराठी साहित्याचा खजिना फक्त 59 रुपयात. फक्त 59 रुपये माफक फी भरून आमच्या साहित्यरत्न या चॅनलचे सभासद व्हा व भरपूर मराठी ऑडिओ बुक्सचा आस्वाद घ्या.